यात भरले का? भरले टाका. याच्यामध्ये कसं चेळणार कसं बांबूनी जसं माल असलं ना हा टाकून झाल्यानंतर चेळायचं आहे. अच्छा आता सुरुवात केली काय? हा तिकडचं हां ओके. आता ती साईड एवढी झाली हां आता ही साईड तेवढी होती. अच्छा अर्धी करायचं म्हणजे लोड जास्त त्या बाजूला पडणार नाही बरोबर. आणि याच्यामध्ये काय काय माल असतोय? खडी रेती का कच असते? भुसा ना ते. सिमेंट किती असते? सिमेंट 1 कॅट. हां 10 खडी. हां गोणी खडी 14 भुसा, सिमेंट 1 गोणी आणि खडी 10 खडी. ते एवढ्या 1 गोणीमध्ये होईल ना सिमेंटच्या? नक्की तोच माल आहे. मिक्सर आहे ना, पण एका सिमेंटच्या गोणीमध्ये होईल का? होईल. 1 गोणी सिमेंट, 10 घमेली ही अशी बघा, ही घमेली 10 आणि 14 रेती. आता वाळू तर भेटत नाही आहे, त्या बदल्यामध्ये कच पावडर वापरली जाते, दगडाची पावडर असते, ही कच आहे. ही किती घमेली असतात त्याच्यामध्ये? 14 घमेली. या अशा एवढ्या साईजची 14 घमेली. 14 घमेली, 10 घमेली खडी, 14 घमेली कच, 12 घमेली खडी, 12 14 आणि सिमेंट 1 गोणी. आता अजून किती दिवस लागतील एवढं अजून पुढे घ्यायला? 1 आठवडा जाईल ना. 1 आठवड्यात होईल सांगू राहिले. शेवटी ते एक कामगार आहेत, कामगारांकडून जेवढं काम असतं तेवढंच आपण माहिती पाहिजे असते, बाकी काय त्यांना बोलायचा उपयोग नाही. ठीक आहे ना. हे पूर्ण ह्या ठिकाणी बनून भेटेल. हे पाणी हळूहळू पाऊस नसताना ते टार्गेट पकडलेलं आहे. हे टार्गेट आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्ट जे झालेलं आहे 300 दिवसामध्ये हा रोड पूर्ण करून द्यायचा आहे. किती? 300 डेजमध्ये. त्याची आपण जी मागणी केली होती ती मागणी पण आपल्याला भेटलेली आहे. कारण का बघा, तुम्हाला रस्त्याला कधी बोर्ड लागले दिसणार नाही, पण मी एकटा संदीप नाईक असा आहे ना, जो प्रशासनाच्या डोक्यावरती बसून तो बोर्ड लावून घेतलेला आहे. तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शोधून दाखवा असा कुठं बोर्ड आहे का? कामाची रक्कम 1,34,93,329. कामाची मुदत बघा 300 दिवस. ठेकेदाराचे नाव जहापी अँड कंपनी. आता ह्या जहापी हा जी कंपनी आहे ना, ही उल्हासनगरची आहे आणि ह्याच कंपनीने माझं जे आंदोलन केलं होतं स्मशानभूमीचं आंदोलन, इंदिरानगर आणि गणपती मंदिर, तर ह्या दोघांचे टेंडर ह्याच कंपनीने घेतलेले आहेत. इंदिरानगरचं काय काम चालू आहे त्यांचं, पण गणपती मंदिरचं पाठीमागे जी स्मशानभूमी आहे काळू नदीवरच्या वरती, ते पण थांबले. तर ह्याचा जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्यांना मी भेटणार आहे. कारण का ते काम का बंद ठेवलेलं आहे, काम का पूर्ण होत नाही आहे. कॉन्ट्रॅक्टदारचा काही संबंध नाही आहे. कॉन्ट्रॅक्टदारांनी कामावर जर टायमावरती नाही केली, म्हणजे एक्झाम्पल पकडून घ्या, हे काम जर 300 दिवसामध्ये पूर्ण नाही झालं, 300 दिवसात पूर्ण नाही झालं ॲज पर टर्म्स आणि कंडिशन, तर आपण त्या कॉन्ट्रॅक्टरदाराला ब्लॅक लिस्टची टाकू शकतो. किती? ब्लॅक लिस्टमध्ये टाकू शकतो. त्याची आपल्याला तरतूद आहे. आणि ते कसं टाकायचं हे मला चांगलं माहिती आहे. मी हां बोला. हे रोडचं चाललंय सगळं आहे ना, होईल थोडंसं त्रास होईल, 1-2 महिने होऊन जाईल सगळं.
तर ब्लॅक लिस्टमध्ये कॉन्ट्रॅक्टदाराला कसं टाकलं जातं हे आपण मी एकदा उत्तम उदाहरण देऊन लाईव्हमध्ये मी सांगणार आहे. ते दाखवतो कसं. काय सिम्पल प्रोसेस आहे, काही नाही आहे. पण गोष्ट अशी आहे ना, मेन कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला ते भेटणार नाही, सब कॉन्ट्रॅक्टर असतात. आणि या सब कॉन्ट्रॅक्टदाराला भेटायचं, त्याच्याबरोबर जाऊन चर्चा करायची, त्याला आरेतुरे न बोलता त्याच्या खांद्यावर हात ठेवला ना, तो सगळं बघून देईल. स्थानिक लेवलला काय प्रॉब्लेम होतो, स्थानिक कोण त्रास देतं, राजकारणी कशी त्रास देतात, का म्हणजे काय काय गोष्टी असतात. या सर्व गोष्टी मी आत्ता सांगणार नाही आहे, पण ते हळूहळू सांगेल. किती टक्के कुणाला वाटायला लागतात, काय वाटायला लागतात, हे तुम्ही जो तुमच्या समोर रोडची कामं करत असेल, बांधकाम विभागाचं जे काम चालू असेल, त्याला भेटायचं, त्याला विचारायचं शांतपणे वगैरे, तो सगळं सांगेल. दोस्ती बनव त्याच्याबरोबर, सगळं सांगेल ते. ओके. आणि जे पैसे घेतात ते दोस्ती नसते, कॉन्ट्रॅक्टदाराला चांगलं माहिती आहे. टिटवाळ्यामधले बरेचसे कॉन्ट्रॅक्टदारांना मी एवढी कामं दिली आहेत ना, त्याचं उद्घाटन बाकीचे पक्ष करू राहिलेत, पण काम असं आहे. धन्यवाद. 300 दिवसामध्ये काम करून घ्यायचं आहे. आणि सिमेंट 1 गोणी, खडी 12 घमेली आणि कच रेती ही 14 घमेली. हे कॉम्बिनेशन, हे मिक्सिंगचं, हे योग्य आहे का, हे मला कमेंटमध्ये पाठवा. जर भीती वाटत असेल कमेंटमध्ये टाकायची, तर मला पर्सनल नंबरवरती मला पाठवा. धन्यवाद.